पालघरचे खासदार राजेंद्र गावित भाजपमध्ये परतणार अशी माहिती आहे। मुंबईमध्ये आज राजेंद्र गावित यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे। देवेंद्र फडणवीस, बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती समोर येते। उमेदवारी नाकारल्याने गावित नाराज असल्याची चर्चा आहे आणि ते आता भाजपमध्ये परतणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। तर पालघरचे खासदार राजेंद्र गावित हे आता भाजपमध्ये घर वापसी करणार असं दिसतंय। राजेंद्र गावित यांना शिवसेनेकडून उमेदवारीची अपेक्षा होती आणि पण त्यांच्याकडून राजेंद्र गावित यांना किंबहुना पालघर हा लोकसभा मतदारसंघ महायुतीमध्ये शिवसेनेकडे गेलेलाच नाहीये। यावेळेला जेव्हा वाटाघाटी झालेल्या होत्या जागा वाटपाच्या, त्यामध्ये भाजपकडे हा मतदारसंघ आलेला आहे आणि या ठिकाणी विष्णू सावरा यांचे पुत्र यांना इथं उमेदवारी देण्यात आली आहे भाजपकडून खासदारकीसाठी। त्यामुळे आता पालघरचे जे खासदार आहेत शिंदेच्या शिवसेनेसोबत जे आहेत ते राजेंद्र गावित आता भाजपमध्ये परतणार अशी माहिती समोर येते। दरम्यान राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली नाही, त्यामुळे त्यांनी आपली नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं होतं। राजेंद्र गावित हे महायुतीमध्येच असतील, पण त्यांचा पक्ष बदललेला असेल। ते आता शिंदेच्या शिवसेनेमध्ये राहणार नाही तर भाजपमध्ये परतणार अशी माहिती समोर येते। मुंबईमध्ये आज राजेंद्र गावित यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश होणार आहे। यावेळेला फडणवीस, त्याचबरोबर बावनकुळे, जे फडणवीस जे महाराष्ट्रातील भाजपचे मोठे नेते आहेत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते असतील, त्याचबरोबर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे सुद्धा उपस्थित असतील आणि त्यांच्या समवेत त्यांच्या उपस्थितीमध्ये गावितांचा पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती आहे। तर उमेदवारी नाकारल्याने गावित नाराज असल्याची चर्चा होती। लोकशाही मराठीशी बोलताना सुद्धा गावितांनी आपली नाराजी बोलून दाखवलेली होती आणि त्यानंतर त्यांनी आता वेगळा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळतंय। पण ते विरोधी पक्षामध्ये जाणार नाहीये तर सत्ताधारीच भाजपमध्ये प्रवेश करणार असं दिसतंय। आणि यानंतर अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन ननावरे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत फोन लाईनवरून। चेतन, काय सांगाल? पालघरमध्ये राजेंद्र गावित हे पक्ष बदलताना दिसत आहेत, पण ते महायुतीमधीलच भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असं कळतं, काय अपडेट्स? निश्चितच परा, याआधी उद्धव ठाकरे यांच्यासोबत भाजपची युती असताना कुठेतरी पालघरची जागा आहे ते शिवसेनेने आपल्या पदरात पाडून घेतलेली होती। मात्र त्यावेळी स्ट्रॉंग उमेदवार म्हणून राजेंद्र गावित यांचं नाव होतं आणि म्हणूनच भाजपमधून शिवसेनेमध्ये, तत्कालीन शिवसेनेमध्ये राजेंद्र गावित यांनी प्रवेश केलेला होता। यावेळी मात्र कुठेतरी ही जागा शिवसेनेच्या वाट्याला न राहता भाजपच्या वाट्याला पुन्हा आलेली आहे आणि दुसरीकडे राजेंद्र गावित यांचा पत्ता कट करत कुठेतरी उमेदवार हेमंत सावरा यांना देण्यात आलेली आहे आणि म्हणूनच एकूणच आता राजेंद्र गावित यांना पुन्हा एकदा भाजपमध्ये येण्याची संधी मिळालेली आहे आणि भाजपमध्ये राहूनच त्यांना आता या ठिकाणच्या उमेदवाराचं काम करता येणार आहे। त्यामुळे ही पाक्षिक अदलाबदल जी आहे ती यापूर्वीही आपण सातारा मतदारसंघामध्ये पाहिलेली होती। अशाच प्रकारे कुठेतरी उमेदवार शिवसेनेला देण्यात आला होता, तसा उमेदवार एक आता पालघरमध्ये दिलेला होता आणि उमेदवारी पुन्हा भाजपने आपल्या ताब्यात घेतल्यामुळे आता तिथला उमेदवारही भाजप आपल्या स्वगृही परतताना पाहायला मिळत आहे। निश्चितच चेतन, पण एक प्रश्न या ठिकाणी राजकीय दृष्ट्या उपस्थित होतोय, तो म्हणजे राजेंद्र गावित विद्यमान खासदार आहेत पालघरचे आणि त्यांनी पक्षप्रवेश करण्यामध्ये उशीर तर केला नाही ना, असा सवाल या ठिकाणी लोकांना पडू शकतो या मतदारसंघातील। जर ते आधी भाजपमध्ये आले असते तर कदाचित त्यांना उमेदवारी मिळाली असती, असाही एक अंदाज या ठिकाणी आपण बांधू शकतो। दरम्यान धन्यवाद चेतन, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।